कंटाळा आलाय या अभ्यासाचा. सकाळी शाळेत गेलं की अभ्यास, शाळेतून घरी आल्यावर अभ्यास, ट्युशनला गेल्यावर अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास एके अभ्यास. खरंच कळत नाही. म्हणजे शाळेची पायरी चढलं की अभ्यासाचं ओझं असं काही मानगुटीवर बसतं ना की उतरायचं नावच घेत नाही. आणि त्यात ते परीक्षा नामक भूत. म्हणजे आधी तर 2 महिन्यातून एकदा यायचं, आता तर आठवड्याला यायला लागलं. मला खरंच कळत नाही की पालकांना ही गोष्ट का लक्षात येत नाही आहे की या सगळ्या शर्यतीत आपला मुलगा भरडला जातोय कुठेतरी. सगळ्यांनाच पहिलं यायचं आहे. आणि हे गुण, हे मार्क, टक्केवारी या फुटपट्टीनं एखाद्याची बुद्धिमत्ता मोजता तुम्ही. खरंच यार कळत नाही आहे काय कसं करायचं हे सगळं. असो, या विषयावर ना एक सिनेमा येतोय 6 गुण नावाचा. असं आपल्याकडे म्हणतात बाबा की आपली लोक सिनेमाला फार सिरियसली घेतात. बघू आता या निमित्ताने तरी यांच्या डोक्यात प्रकाश पडतोय का. आणि नसेल ना देवा प्लीज तो पाड. शाळा म्हटल्यावर आपल्याला खरं तर ते शिकणं, जगणं आणि मार्क्स या सगळ्या गोष्टींचा एक कुठेतरी समुच्चय वाटतो. पण एका पर्टिक्युलर पॉईंटला आल्यावर आपल्याला वाटतं की फक्त मार्क्स मिळवले की आपण बरंच काही शिकत जातो. शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आत्मिक या पातळ्यांवर आपला विकास होणं किंवा शिकणं, आत्मसात करणं ह्या सगळ्या गोष्टी किती महत्त्वाच्या असतात. खरंच असतात का? आणि पुढच्या जगण्यात केवळ मार्क्स तारून नेतात की कमवलेले पैसे या सगळ्यांवर वेगळ्या अर्थाने एक्सरे टाकणारा एक सिनेमा येतोय 6 गुण. म्हणजे त्या 6 गुणांमध्येच मला खरं तर गंमत वाटते. कारण आपण 100 पैकी 100 वगैरे म्हणतो, पण ह्यांनी 6 असं नेमकं का म्हटलंय आणि त्यातल्या अपूर्णांकातलं असणारं पूर्णत्व जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. कारण माझ्यासोबत आहेत अमृता सुभाष आणि अर्थात किरण गावडे. आणि किल्लामध्ये ज्याने खरं ज्या पद्धतीने गोड चेहरा ज्याचा दिसलेला आणि त्याचं आणि अमृताचं असणारं आई मुलाचं नातं वेगळ्या अर्थाने इथंही अधोरेखित होत आहे. जाणून घेऊया त्या सगळ्यांकडून की 6 गुण हे किती महत्त्वाचे आहेत आणि किती पैकी आहेत हेही आपण समजून घ्या. अमृता खूप खूप स्वागत. कारण प्रोमोमध्येच तू जशी नाही आहेस तशी दिसतेस. कशा अर्थानं हे 6 गुण म्हणजे काही ठिकाणी 36 लागतात, काही ठिकाणी 35 लागतात. 6 मधला काय हा आकड्याचा खेळ. म्हणजे तू ते बरोबर पकडलंयस. 6 गुण का आहेत? कारण ही माझी जी व्यक्तिरेखा आहे सरस्वती सरवदे हिचं नाव. आणि ती अत्यंत म्हणजे तू म्हणालास तसंच की मी जशी नाही आहे आणि बऱ्याच आयांना किंवा वडिलांना, म्हणजे असं काही नाही की आयाच अशा असतात. ह्याच्यामध्ये आपण असं दाखवलंय की आई ती अशी आहे. पण एक कुठलाही असा पालक जो गुणांसाठी त्या मुलाचं जिणं हराम करतोय असं आपण म्हणूयात, त्याचं प्रतिनिधित्व सरस्वती करते आहे. आणि ती एकेका गुणासाठी त्याच्या या बिचाऱ्याच्या मानगुटीवर बसलेली आहे माझ्या मुलाच्या. म्हणजे मला आठवतंय रे, किल्लाच्या वेळेला खूप असं सगळे म्हणत होते की आई अशी असावी किंवा आमची आई दिसली तुझ्यात वगैरे. पण मला वाटत नाही अशा प्रतिक्रिया मला या चित्रपटाला मिळणार आहेत म्हणून. इनफॅक्ट मी अर्जितच्या आईबाबांना पण म्हणलं की तुम्ही चित्रपट बघितल्यावर कदाचित माझ्यावर रागावणार आहात. पण ही भूमिका स्वीकारण्यामागचं कारणच ते होतं. मी किरणजींची आभारी आहे की त्यांनी अशा प्रकारची एक तर व्यक्तिरेखा माझ्यासमोर आणली. कारण नेहमी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तिरेखांच्या शोधात कुठली अभिनेत्री असते. तर ह्याच्यात अगदी काय म्हणायचं, काळे गहिरे रंग आहेत सरस्वतीला. आणि एकेका गुणासाठी त्याच्या मागे, कारण तिची एका गुणाने तिची मेडिकलची ॲडमिशन हुकलेली आहे. सो ते एक असं पण असतं बघ की आपलं स्वप्न सारखं मुलात बघायचं. सो हे नॅचरल आहे एक पालक म्हणून कदाचित. पण ते तुम्ही कुठपर्यंत कराल आणि त्यासाठी त्याची किती ओढाताण कराल. म्हणजे तिचं ते जे होत जातं आणि मग त्याच्यात ती थोडीशी एक म्हणजे पेशंटच वाटायला लागली मला तर ती करताना. म्हणजे की ही काय म्हणायचं, वेडी पण नाही म्हणणार मी तिला, पण असं एक इतकी डॉमिनेटिंग आणि मग त्याच्यातनं तिचा मुलगा आत्महत्येच्या पर्यंत पोचेपर्यंत तिला ते कळत कसं नाही. म्हणजे ती आई आहे खरं तर त्याची. आणि एखाद्या आईला खरं तर हे आधीच कळायला हवं आपण काय घुसमट करतोय. पण ते जे स्वप्न असतं ना, मी त्यापुढे या काही आया किंवा वडीलही मी म्हणेन, फक्त आया नाही, जे कोणी असं पालक असेल ते आंधळे होऊन जातात रे. आणि मग पालक असूनही ते इतके दुष्टाव्याच्या जवळपास जातात आपल्या मुलांच्या बाबतीत. म्हणजे आता परीक्षा झालेल्या आहेत आणि म्हणजे रिझल्ट्स पण येणार आहेत, निकाल येणार आहेत. आणि दरवर्षी मी खूप अस्वस्थ होते कारण हल्ली खूप हे प्रमाण वाढलं आहे रे की मुलं आत्महत्या निकाल जसा जवळ येतो तसतसे. आणि असं वाटतं बापरे, एक लहान मन, एवढंसं मन. आणि
आत्महत्या किती किती भीतीदायक गोष्ट आहे रे ही. मला खूप अस्वस्थ व्हायला होतं की पण आणि स्वतःला क्लेश देऊन ते संपवणं. एक्झॅक्टली. आणि हे त्याच्यावरचं उत्तर असणं, हे पर्याय म्हणून मानणं, म्हणजे ही आपली एक समाज म्हणून मला खूप हार वाटते रे. म्हणजे एका प्रकारे म्हणजे कशा अर्थाने की त्या मुलाला ती भीतीदायक गोष्ट करण्याचं बळ, म्हणजे आसपासची भीती त्याच्याहून जास्ती वाटते. त्यातनं इतकी भीतीदायक गोष्ट ते लहान पोर करू शकणं न, म्हणजे किती अवघड गोष्ट आहे रे आत्महत्या. काय म्हणजे आपला जीव असतो तो रे, कमॉन. सो मला खूप तेव्हा अस्वस्थ वाटत असायचं आणि मला इतकं बरं वाटलं की किरणजींनी तो विषय घेतलाय. आणि तू आत्ता खूप त्याचं म्हणजे पहिल्यांदा जे बोललास ते अतिशय समर्पक होतं की खरंच शाळेतलं यश म्हणजे नक्की काय, म्हणजे ते त्या गुणात इतकं काय असं सामावलेलं आहे. म्हणजे त्या अनेक, म्हणजे फक्त आई मुलगा असं नाही आहे त्याच्यामध्ये, म्हणजे एकूण आपली शिक्षण व्यवस्था आणि आजच्या काळातली स्पर्धा म्हणशील, या सगळ्याचं त्याच्यात त्यांनी खूप चांगल्या अंगाने वेगळे युनिक मुद्दे मांडलेले आहेत त्याविषयीचे, असं मला वाटतं. किरणजी, खरं तर 10 वर्ष झाली लिखाणानंतर या रुपेरी पडद्यावर यायला. तोपर्यंत अनेक प्रवास वेगवेगळ्या अर्थानं राज्यनाट्य स्पर्धेपासून ते वेगळा तुमचा झालेला आहे. बालनाट्य ते आता असणारा सिनेमा, कशा अर्थानं तुम्हाला ह्या सगळ्याचा एक सर्कल कम्प्लिशनचा मुद्दा वाटतो, कारण आता प्रेक्षकांसमोर जात आहे तुम्ही? हो, नक्कीच. का बालनाट्य हे फक्त 40 मिनिटाचं होतं. हा कॅनव्हास खूप मोठा आहे. हा 2.25 तासाचा कॅनव्हास आहे आणि इथे अगदी बारीक बारीक प्रत्येक व्यक्तिरेखा दाखवता आले अभ्यास करून. सरस्वतीचं पात्र म्हणाल तर ती द्वेष नाही करत, पण एक सीमारेषा असते कुठेतरी आपल्या वागण्याची. ती सीमारेषा कधी आपल्याकडून ओलांडली जाते ना, ते आपल्याला कळत नाही. ती मुलाला कधीच मारत नाही किंवा ओरडत नाही त्याच्या अंगावर, पण ती स्वतःला क्लेश करून घेते. मुलाला जाणवेल इतपत स्वतःला क्लेश करून घेते. मुलाशी बोलते ती, पण ती अंगावर असं जोरात ओरडणं वगैरे किंवा त्याला शिव्या देणं असा प्रकार नाही आहे. पण तिला जाणवत नाही की आपल्या वागण्याचा त्याला किती त्रास होतोय. आणि तो नकळत नकळत हळूहळू एकीकडे आईचं वागणं बदलत जातं ज्यावेळी तो 1-2 गुणांनी मागे पडत जातो तेव्हा, आणि दुसरीकडे वर्गात मिळणारी जी ट्रीटमेंट त्याला पूर्वीची असते ती बदलत जाते. ह्या दोन्ही गोष्टींचा त्याच्यावर, त्या मुलावर कुठेतरी एक निगेटिव्ह प्रभाव पडत जातो आणि तो हळूहळू डिप्रेशनमध्ये जात जातो. आणि एक वेळ अशी येते ना की त्याला वाटतं की आपण नाही पुढे जाऊ शकत या गोष्टीच्या, आणि आपल्याला नाही मिळू शकत. मग आपला काय अर्थ आहे जगण्याला? खरं तर जगणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि परीक्षेतले गुण हे सर्वस्व नाही, त्याच्या पलीकडे हे एक जग आहे. हे कुठेतरी मला सांगायचं होतं आणि हे सिनेमात जास्त प्रभावीपणे दाखवता आलं मला. त्या दृष्टीने सिनेमा बनणं ही गरज होती. एकांकिकेत वेळ कमी होता, त्याचा कॅनव्हास छोटा होता, एक ठराविक प्रसंग आणि ठराविक लोकेशन घेऊन करावं लागत होतं. सिनेमात ती बंधनं नव्हती, त्यामुळे अगदी योग्य पद्धतीने ही गोष्ट मांडता आली. सिनेमात मुलांची जी इतर मुलं आहेत त्याच्याबरोबर त्यांची एक कॅरेक्टर व्यवस्थित डेव्हलप करता आली आणि त्यांचा आणि मुलांबरोबरचा विसंवाद आणि संवादही दोन्हीही अगदी चांगल्या पद्धतीने सिनेमा असल्या कारणाने दाखवता आले. हे 10 वर्षात जे घडलेलं आहे या गोष्टीमध्ये ते आहेत. छोटी गोष्ट होती ती खूप छान पद्धतीने अशी फुलत गेली. असं ते झालेलं आहे. काय सांगशील, म्हणजे किल्ला मधला तू आणि 6 गुण मधला तुला तुझ्यात जाणवण्याला काय फरक आहे? आणि खरं तर आत्ता मागे वळून पाहताना किल्ला कसा वाटतोय आणि आता 6 गुणने तुला काय दिलं? किल्लाची माझी भूमिका आणि 6 गुण मधली जर माझी भूमिका खरंच कम्पेअर केली तर एका कुठल्या तरी स्लाइट एंडला ते खरंच खूप सिमिलर आहेत. कारण तिथं सुद्धा तो असा घुसमटलेला आणि एकटा असाच दाखवला आहे, मित्र मिळेस्तोवर त्याच्या आधी. पण इथं त्याला मित्र असंच कोणी नाही आहेत, कारण सगळा दोष आपण त्याच्या आईला देऊ शकत नाही. कारण म्हणजे तिने ते सगळं इन्कल्केट केलं त्याच्यावर, हे तर मान्य आहे. पण कुठेतरी त्यांनी तशी लाईफस्टाईल ॲक्सेप्ट केली की एकटा तर एकटा, पण आपल्याला सगळ्यांच्या वर जायचं आहे. आणि त्याच्यात ते कुठेतरी असं झालं की इतरांना कमी लेखणार हा. पण किल्लामधला जर तुम्ही माझं कॅरेक्टर पाहिलं तर अतिशय सुसंस्कारी आणि म्हणजे हाही आहे, पण तो कधी असा इतरांना कमी नाही लेखणार. तो म्हणजे यारो का यार, इतरांना मदत करेल,
आणि ती कोणत्याही अर्थाने करू शकतो. म्हणजे कुठे आता परीक्षेत तुम्ही पाहिलं तो कॉपी सुद्धा देत होता त्याच्या ज्या मित्राला काही येत नव्हतं त्याला त्याने कॉपी द्यायला सुद्धा मागे पुढे पाहिलं नाही असा तो होता. पण हा जे ह्याला इच्छा आहे पण ह्याच्या आईनीच त्याला सांगितलंय की कोणालाही तुझी वही द्यायची नाही, तुझं ज्ञान वाटायचं नाही. म्हणजे आपण म्हणतो की ज्ञान वाटल्याने वाढतं, पण ती म्हणजे तिला हे पटत नसतं. सो माझं जे कॅरेक्टर आहे विद्यानंद सरवदे नाव त्याचं, तो किल्लापेक्षा एकाच कुठेतरी स्लाइट एंड पर्यंत सिमिलर आहे, पण मग नंतर एकदम ट्रॅक वेगळा आहे. पण या विद्यानंदने तुला काय दिलं? ह्यांनी काय दिलं, एकतर मला हा रोल करणं एक चॅलेंज होतं, कारण अशी सिच्युएशन लाईफमध्ये मी कधीच फेस केली नव्हती आणि करूही नये, कोणीच करू नये. कारण आत्महत्येपर्यंतचा किंवा बाबा मोकळेपणे खेळायला देतात, म्हणजे असं काही हेच नसतं, प्रेशर म्हणजे नसतं, तू एवढं आणलं पाहिजे वगैरे असं काहीच नसतं. म्हणजे खरंच मला खरंच कौतुक वाटेल यार. म्हणजे नाही, म्हणजे माझ्या बाबांचं एक सिम्पल वाक्य आहे की ऍटलिस्ट ग्रॅज्युएट तरी हो. त्यांनी मला असं कधीच काही म्हणजे आता असं म्हणजे तू आता ज्या वेळेला शाळेत नसतोस किंवा कॉलेजमध्ये नसतोस या सगळ्या प्रोसेसच्या दरम्यान, त्यावेळेला जर एखादी घटक चाचणी किंवा प्रिलिम्स किंवा काय अशा पद्धतीच्या जर परीक्षा असतील तर शूटिंग आणि ह्याच्यामध्ये तू काय प्रिफर करतोस? शूटिंग हो केलेलं म्हणजे किल्लाच्या वेळेला नाही का? 7वीत मी किल्ला जेव्हा शूट करत होतो तेव्हा माझ्या दोन्ही चाचण्या बुडल्या होत्या, फर्स्ट युनिट टेस्ट पण आणि सेकंड युनिट टेस्ट. पण तो एक वेगळाच आनंद असतो परीक्षा बुडवण्याचा. आणि त्याला काहीतरी ठोस कारण आहे. हो, म्हणजे काय उगाच तर नाही बुडवत. अजून संपल्या नाही आहेत हा या गप्पा, अजून खूप बोलायचं आहे आपल्याला या विषयावर. काय करणार, विषयच इतका मोठा आहे. एक छोटीशी विश्रांती घेते, तुम्ही सुद्धा एक छोटासा ब्रेक घ्या, तोपर्यंत मी पेटपूजा करते. अरे आलात तुम्ही. मी आहे ना, कोणी आत येण्याच्या आधी ना मी तुम्हाला एक किस्सा सांगते. एकदा ना आमच्या वर्गात काय झालं होतं माहिती आहे, बाईंनी एक प्रश्न विचारला की पृथ्वीपासून सूर्याचं अंतर किती आहे. तेव्हा वर्गातला एकदम हुशार मुलगा उभा राहिला आणि त्याने सांगितलं, बाई की पृथ्वीपासून सूर्याचं अंतर अमुक अमुक एवढं आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. बाईंनी त्याचं खूपच कौतुक केलं, वा वा छान उत्तर दिलं, अमुक अमुक तसं. तेव्हा दुसरा मुलगा उभा राहिला. त्याने बाईंना विचारलं, पण बाई हे अंतर मोजलं कसं? त्यावर बाई काय म्हणाल्या, हा प्रश्न परीक्षेला येणार नाही, बस खाली. ही आपली शिक्षण पद्धती. काय बोलणार आता याच्यावर? असो, हे जे कलाकार आलेत ना त्यांचं काय म्हणणं आहे तुम्ही ऐका, तोपर्यंत माझा जो ग्रहपाठ आहे ना तो मी पूर्ण करते. मला तुझी व्यक्तिरेखा ही ना म्हणजे मायकेल एंजेलोतल्या शिल्पासारखी वाटते, कारण नको असलेला भाग काढला की घडत जातं, पण तू नको असलेला भाग निघून जाणं ही तुझी व्यक्तिरेखा देऊन जाईल समाजाला, असं मला वाटतं. क्या बात आहे, खूप खूप छान पद्धतीने मांडलंस तू, खूप छान मांडलंस खरंच. म्हणजे ते शब्द तू जे वापरलेस ते फारच स्तुत्य आहेत. आणि ते जे म्हणाले ना आता, ते एक मला खूप महत्त्वाचं वाटतं की आईवडिलांना असं वाटतं की मी ओरडत तर नाहीये ना. आणि ती ना म्हणजे मला सुनील बर्वे माझ्याबरोबर या चित्रपटात, आमचा पहिला चित्रपट आहे हा, म्हणजे मी सुरुवात त्याच्याबरोबर केली झोका या मालिकेनी. आणि नाटकात पण मी त्याच्याबरोबर श्रीतशी सौ या नाटकाने सुरुवात केली. पण किरणजींच्या आधी कुणीच आम्हाला एकत्र कास्ट केलं नाही, त्यामुळे त्यांना खूप जे थँक्यू म्हणायचं त्याच्यात हे पण की सुनील बरोबर मला हा चित्रपट करता आला. तर सुनील तेव्हापासून मला खूप काय काय शिकवत आला, बिकॉज मी जेव्हा नवीन आले या क्षेत्रात तेव्हा सुनीलनी खूप काही शिकवलं मला. तो ऑलरेडी प्रथितयश अभिनेता होता, तर अजूनही आहे, पण तेव्हापासून तो मला शिकवतो आहे. सो ह्या भूमिकेसाठी किरणजी आणि त्यांनी आणि मी मिळून एक खूप छान ठरवलं सरस्वतीसाठी की ती आवाज चढवणार नाही जसं ते म्हणाले, पण ना ते जास्ती दुष्ट वाटतं. म्हणजे किती किती गुण मिळाले कमी तुला, याच्यापेक्षा किती गुण कमी मिळाले, किती किती परत सांग परत सांग परत सांग. 6 गुण म्हणजे किती टक्के असतात? 1%. किती असतात? मग त्याला असं होतं, म्हणजे रागावणाऱ्या आईवर एक वेळ रागावता येतं आपल्याला, पण ही जी आई आहे ती असं आतात जातं, म्हणजे आपल्याला तिच्यावर चिडताही येत नाही आणि त्याच्यामुळे तो असं घुसमटत जातो की नाही ठीक आहे, नाही ठीक आहे, आता नाही ना होतं तुझ्याच्याने, ठीक आहे, मग आजपासून आजच्या रात्रीचा आपला गप्पांचा तास बंद.
किती वाजल्यात, चल उठ उठ उठ, चला चला चल चल झोप. हे जे आहे ना ते खूप जास्ती अंगावर येतं. सो तू म्हणालास तसं की आयांना असं वाटतं की पण मी तर प्रेमाने करते, मी आवाज चढवला का, मी मारलं पण नाही. नॉर्मली काय वाटतं की अशी आई वाईट की जी मारते आणि आवाज चढवते, तशीही नाही आहे. पण तरीसुद्धा तुम्ही तुमच्या चेहऱ्याकडे मुलं बघत असतात. तुमचं एक हसणं आणि तुमचं नुसतं एवढं सुद्धा मुलांना पुरेसं आहे. इफ यू फॉर दॅट मॅटर. म्हणजे ते जे म्हणतात ना की ती स्वतःला क्लेश करून घेते. काही पालक तसे असतात आणि त्यांना असं वाटतं पण आम्ही मुलांना काही करत नाही, पण हा मुलांसाठी उलट दुप्पट क्लेश आहे असं मी म्हणेन. म्हणून काय मारा असं म्हणणार नाही, पण मी तुला सांगते की ते की त्यातनं ते कॅरेक्टर जास्ती तू म्हणालास तसं की शांत पण असं दुष्ट. पण ज्योतिताई आणि तुझं रिलेशन या पातळीवरचं कसं होतं हे मला जाणून घ्यायला आवडेल, कारण NSD हा त्यातला एक सामायिक दुवा जरी असला आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुझं बालपण या सिनेमाने काही अंशी पुन्हा एकदा असं काय म्हणतो डाऊन मेमरी लेनवाला होता का हा प्रवास? नक्कीच होता, नक्कीच होता. कारण माझं एक्झॅक्ट अपोजिट बालपण होतं. म्हणजे आईचा आता तू उल्लेख केलायस तर आईचं म्हणजे उलटं हे व्हायचं. आई म्हणायची अगं किती वेळ अभ्यास करत बसलीस, प्लीज बाहेर जा खेळायला, मी नाही बघू शकत नाही तुला आता. अमृता प्लीज दिवसभर तू या टेबलाशी बसून. आणि माझं उलटं होतं. म्हणजे खरं तर तू आता ह्याला विचारलंस ना विद्याने त्याला काय दिलं, तर मला सरस्वतीने खूप काही दिलं. ते असं आहे की त्यांनी माझ्या आतली सरस्वती बाहेर काढली आणि बरं झालं. म्हणजे माझ्या आत एक सरस्वती आहे जी स्वतःला खूप क्रिटिसाइज करत असते. म्हणजे परफेक्टच व्हायला पाहिजे, हा अट्टहास चांगला आहे, हा आग्रह चांगला आहे, पण कुठपर्यंत. म्हणजे तुम्ही जर तुमचं काम त्याच्यामुळे जर एन्जॉय करत नाही असं जर व्हायला लागलं ना तर मग मजा नाही येते. असं म्हणजे कुठेतरी एक अरे छान गेलं अमृता वा, असं एक आतल्या आत म्हणजे बाहेर जरी लोकांसमोर नाही तरी सुद्धा आपल्याला कुठेतरी एक आत्मविश्वासासाठी हे गरजेचं असतं. आणि ते माझ्यात थोडंसं मला असं वाटलं की ती सरस्वती माझ्या आत होती. नाही हे ठीक आहे पण अजून राष्ट्रीय पुरस्कार ठीक आहे पण आता असं हे ठीक आहे, हे ठीक आहे. म्हणजे ती एक आतमध्ये जी होती ना ती त्यांनी बाहेर काढली आणि मला असं वाटलं ओके हे आईकडनं आपली आई आपल्याशी असं कधी वागलेली नाहीये पण हे आपल्या आत आहे आणि खरोखर आपल्याला मदत करतंय का. म्हणजे प्रत्येक माणसात मी कित्येक माणसांमध्ये पाहिलेलं आहे आणि त्यांनी काही चांगल्या गोष्टीही होतात, त्या चिकाटीने काही चांगलंही घडतं. पण मला असं वाटतं दोन्हीचा समन्वय हवा जो ह्याच्यामध्ये की म्हणजे सुनील ज्या पद्धतीचं पेरेंटिंग नंतर तो येतो तेव्हा ज्या पद्धतीचे त्याचे संवाद पण आहेत. म्हणजे तो जे म्हणतो की उद्दिष्ट आणि जिंकणं ह्याच्यात फरक असतो. म्हणजे तो बाजीप्रभू देशपांड्यांचं उदाहरण देतो की बाजीप्रभूंना शिवाजीराजांनी काय सांगितलं होतं, त्यांचं उद्दिष्ट काय होतं की राजे जोपर्यंत पोचत नाहीत तोपर्यंत खिंड लढवायची होती. पण हे करता करता ते गेले, पण म्हणून ते हारले का, असं नाही. सो हारणं म्हणजे खरंच काय आणि जिंकणं म्हणजे खरंच काय. इतकं सुंदर लिहिलंय किरणजींनी त्या प्रसंगात की ते तिथे पोचल्यावर ह्यांचा जीव गेला पण ते जिंकलेही. म्हणजे एका अर्थाने ना कुणी असं म्हणू शकेल पण नाही गेले ना ते मग हारले, नाही असं नाहीये, ते जिंकलेच. सो उद्दिष्ट आणि जिंकणं. किंवा दुसरी एक छोटीशी गोष्ट की मी ह्याला सतत सांगत असते की फक्त स्वतःचं बघायचं, स्वतःची वही दाखवायची नाही आणि तू राजहंस आहेस, इतरांच्यात अजिबात मिक्स नाही व्हायचं अँड यू आर सम. तर हे फक्त आपलं बघा, ही जी आजचं एक मूल्य होत चाललंय बघ की आपण बरं आणि आपली उन्नती पाहिजे, इतरांचं त्यांनी काय होतंय ते होऊ दे. सो तो कुणाला ती मदत करत नसतो, त्यामुळे इतरांनाही त्याच्याविषयी आकस असतो. पण एक मुलगा येतो वर्गात आणि मग तो पहिलाही येत असतो पण तो अमराईत सगळ्यांना घेऊन अभ्यासाला जातो आणि तो ग्रुप स्टडी करतो, सगळ्यांना शिकवतो तुला काही येत नाही का वगैरे वगैरे असं. सो त्यांनी इतका सुंदर मुद्दा म्हणलाय की यश शेवटी मिळवायचंय बरोबर, या स्पर्धेत टिकून राहायचं बरोबर, पण म्हणून ह्याचा मार्ग हाच आहे असं नाहीये, त्याचे मार्ग वेगवेगळे असू शकतात ना. म्हणजे सगळ्यांबरोबरही तुम्ही तिथेच जाऊ शकता. म्हणजे तो शेवटी पहिला येतो पण सगळ्यांना घेऊन जे काय असेल ते. सो हे असं नाही म्हणत की म्हणजे अभ्यासच सोडा आणि म्हणजे बिकॉज आज ह्या आई वडील का असं सगळं करतायत, कारण त्यांना असं वाटतं माझं मुली या स्पर्धेत टिकायला पाहिजे, त्याला इतके टक्के कमी पडले तर हे होणारच. पण त्याचा मार्ग फक्त हा नाहीये, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कारण त्या स्पर्धा आणि त्यातला जीव घेणंपणा, त्या रॅट रेसमध्ये टिकून राहणं, ह्यासाठी कशा अर्थानं हा सिनेमा वेगळ्या अर्थानं भाष्य करतो. कारण ती अपरिहार्यता आहे एका पद्धतीने आणि एका पद्धतीने त्या मुलाचं स्वातंत्र्य, त्याचं लहानपण, त्याचं बालपण, ह्यातलं तारतम्य आणि ती तारेवरची कसरत लिहिताना काय झालं तुमची? फार छान प्रश्न विचारलात तुम्ही.
खरं म्हणजे हेच या सिनेमाचं खरं यश आहे की त्यामध्ये ते पण सांगितलेलं आहे. त्याचे बाबा येतात त्यानंतर पूर्ण चित्रच बदलून जातं आणि ते आम्ही सिनेमात तुम्हाला बघायला जास्त मजा येईल, कारण आता सांगितलं त्यातली मजा निघून जाईल. कारण ते आहे सगळं आलेलं आहे सिनेमामध्ये. ही जी रॅट रेस आहे तिला कशा पद्धतीने फेस करायला हवं आणि काय म्हणजे खरं काय आहे, मार्क्स गुण रेस याच्या पलीकडे जाऊन विचार केला आपण तर काय आहे ॲक्च्युअल काय आहे ते सुनील बर्वे आल्यानंतर सर्व आपल्याला समजत जातं. आणि त्याचा मुलगा जो डिप्रेशनमध्ये गेलेला आहे त्याला तो ज्या पद्धतीने ट्रीट करतो ना ते फार महत्त्वाचं आहे आणि ते आपल्या सिनेमामध्ये आलेलं आहे. ते बघण्यात मजा आहे, ते सांगण्यात मजा नाही. निश्चित. आत्ताची अमृता आणि किल्लामधली अमृता तुला आई म्हणून कशी वाटली आणि काय, म्हणजे तुमचं नातं कॅमेरा मागचं निश्चित वेगळं आहे, पण तुझे 2 पर्स्पेक्टिव्ह वेगवेगळे असतील ना या सगळ्याकडचे? माझे जसं नाही, कारण एकीकडे असं आहे की तुला एक्सपिरियन्स किल्ल्याचा आहे त्यामुळे नातं बॉन्ड आणखीन स्ट्रॉंग होत आहे आणि आत्ता भूमिकेमुळे ती तुझ्यापासून तटस्थ आहे, एक वेगळ्या पद्धतीची आई आहे, तर तुला बघताना काय वाटतं? मीच असं नाही पण सगळ्यांनाच असं वाटेल की किल्लात जशी ती होती ती अशी एक आयडियल आई होती की सगळ्यांची आई अशी मुलांना समजून घेणारी असावी, पण इथे ती 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 अशी का झाली तर तिला कुठेतरी तिची जी हार आहे, तिची एका मार्काने मेडिकलची ॲडमिशन गेलेली असं दाखवलं आहे, पण ती तिची हार कुठेतरी माझ्या विद्यामध्ये शोधतीये की नाही तू माझी एका मार्काने गेली आणि तुला 6 गुण कमी मिळालेत, काय वाटतंय का तुला असं. सो मला असं वाटतं की तिचं हे कॅरेक्टर सरस्वती हे खूप वेगळं आहे अरुणा काळे जे तिने किल्लामध्ये केलं त्याच्यापेक्षा खूप वेगळं आहे. कारण अरुणा काळे पूर्णतः स्वतःचा विचार नाही करत, ती चिन्मयचाही विचार करते आणि ती इतरांचाही विचार करते. म्हणजे चिन्मयचे जे मित्र आहेत त्यांना सुद्धा ती म्हणते तुम्ही या घरी जेवायला. आणि सो तिचा असा पॉईंट काय की त्याने मिक्स व्हावं म्हणून ती धडपड करत असते, पण इथं त्याने मिक्स नाही व्हायला पाहिजे ह्याच्यासाठी ती धडपड करते. क्या बात आहे, परफेक्ट सांगितलं, परफेक्ट आहे. मार्क सिस्टीम तितकीच महत्त्वाची वाटते की ग्रेडेशन आहे की आणि किंवा आपण ज्या पद्धतीचं नोटीस बोर्डवर अख्खी आपली गुणपत्रिका गुणतक्ता टांगतो आणि सगळ्यांसमोर त्या मुलाला किंवा त्याला स्ट्रिप डाऊन करतो, हे कितपत योग्य आहे किंवा आत्ताची गुणपद्धती ह्याच्यामध्ये आणखीन काही रिफॉर्म्स असायला हवेत का? तुम्हाला या 6 गुणच्या निमित्ताने काही सांगावं असं वाटतं? मला ना ते एक वाक्य आहे बघ की आपण सगळ्यांची गुणवत्ता, म्हणजे असे काही प्राण्यांची एक ओळ आहे, म्हणजे मासा, घुबड, आणि सगळ्यांनी झाडावर चढायचं आणि जो झाडावर चढू शकेल तो जिंकला, असं म्हणणं नाही होणार ना. म्हणजे मासा पाण्यात असणार आहे, एखादा पक्षी झाडावर चढतो, प्रत्येकाची योग्यता आपण एकाच तराजूत तोलणार तरी कशी, असं मला वाटतं. त्यामुळे काही ठिकाणी ज्या अशा पद्धतीने हल्ली आपल्याकडे ते येत आहे की काय बाबा तुला कलांमध्ये जास्ती रस आहे का, काय बाबा तुला, तर ते एक जी डिग्री असण्याचं जे इतकं प्रेशर आणि महत्त्व होत चाललं ना, आणि एकेका टक्क्याने, म्हणजे आमच्या वेळेला तर अरे आर्ट्सला तरी ॲडमिशन मिळायची, पण यावेळेला जे मला एका अर्थाने चांगलंही वाटलं, सायन्स इतकंच आर्ट्सलाही टफ होतं, चांगलं होतं पण टेन्शनचंही होतं. म्हणजे मग काय करायचं ना त्या मुलांनी की एक 90% का 92, 95, 96 नाही पडलं तर मग कुठे जायचं, हे जे प्रेशर आहे त्याच्यामुळे हे सगळं होतंय. तर मला खरंच वाटतं की शिक्षण व्यवस्थेत अशा पद्धतीने की तुझं काय बाबा तुला कार्पेंटरीत रस आहे का, मग तू म्हणजे वर्ल्ड क्लास कार्पेंटर हो ना, मग त्यांनी कशाला खरंच हे सगळं करत राहायचंय म्हणजे बाकीच्या गोष्टी. तर मला असं वाटतं की एक बेसिक तर शिकवलं पाहिजे एका लेव्हलपर्यंत सगळ्यांनी एकत्र गेल्यानंतर, स्पेशलायझेशन जर लवकर सुरू झालं ना असं मला वाटतं. म्हणजे आपण जे नंतर करतो, आता मी इंग्लिश घ्यायला मला 11वी बार, पण त्याच्या आधीच जर त्याच अनुषंगाने आपण गेलो की बाबा मला डान्सच करायचा आहे, मला तेच हवं आहे, सो मग त्याचीच डिग्री असेल आणि जे आधीपासूनच इंट्रोड्यूस होईल. कारण डान्सर्स वगैरे तर लहानपणी त्यांना ग्रूम केलं गेलं की ठीक आहे मला टेनिसच खेळायचं आहे, ओके तुला तुला इतर कुठे तू कमी पडणार नाहीस त्याच्यामुळे, असं आपल्याकडे आहे सुद्धा. पण तेच जास्ती शिक्षण व्यवस्थेत म्हणजे, आणि ते तळागाळापर्यंत झिरपत जाणं जे आहे ते जर तितकं प्रभावीपणे झालं. हा म्हणजे आता ते तर झालं. आणि शिवाय या सिनेमातला एक अजून एक प्रसंग मला आठवला की तो इन्स्पेक्शनला येतात ना शाळेत, तसे येतात आणि
ते तुकारामांची माहिती सांगा. तर हा उठतो आणि सगळं पाठ केलेलं ते या गावी या साली जन्मले वगैरे. तर ते इन्स्पेक्टर म्हणतात नाही मला अशी माहिती नको आहे. तुला त्यांचं काय वाटलं, त्यांचं तू वाचलंस का, काही वाङ्मय त्यांचं वाचलंयस का, तुला काय. पण तर त्याला येत नाही, कारण मी त्याला म्हणत असते की नाही वाचनालय कशाला लावायचंय, पाठ्यपुस्तकं पुरे झाली, इतर अवांतर काही वाचायचं नाही, परत परत हीच घोकणपट्टी कर, दुसरं कुठलंही पुस्तक वाचायचं नाही. सो हा जो अप्रोच आहे तो शाळेतनंही, की एक उत्तम वाचनालय आमच्याही शाळेला होतं, अनेक शाळांना ते आहे, पण तीही तितकीच महत्त्वाची जागा ठरायला हवी. जितकं की आपण पाठ्यपुस्तकांना महत्त्व देतो तितकंच तुकारामाच्या अनुषंगाने एवढे सगळे संत वाचा, त्या काळात काय काय अजून होतं ते वाचा. तर तसं व्हायला हवं मला असं वाटतं. आणि तर ते झालं तर अजून सर्वांगीण कळतील गोष्टी, भाषा. निश्चित. कारण आता परीक्षा संपतायत, तुम्ही येताय त्यावेळेला, तर का अजेंड्यावर असावा 6 गुण असं तुम्हाला सगळ्यांना वाटतं, असं मला ते तुम्ही प्रेक्षकांना सांगावं, आणि त्यांचा अजेंडा काय असावा या सुट्टीतला. माझ्या बाजूने म्हणशील तर तुम्ही तुमच्या मुलावर खूप मनापासून प्रेम करता आणि तो या स्पर्धेत टिकावा असं तुम्हाला वाटतं, पण तुमच्या नकळत जर त्याच्यावर काही दडपण तर येत नाही ना, हे ताडून बघण्यासाठी तुम्ही 6 गुण बघावा. कारण आता निकाल जवळ येत आहे, तुमचं मूल ऑलरेडी वल्नरेबल मनस्थितीत असेल, तर त्यालाही उपयोग होईल आणि तुम्हालाही पालक म्हणून उपयोग होईल. म्हणून हा सिनेमा पाहायलाच हवा असं मला वाटतं. मला ह्या सिनेमातला एक डायलॉग आत्ता आठवतोय, म्हणजे सुनील बर्वे जे आहेत ते हिला एक असं म्हणतात की टक्केवारीच्या फुटपट्टीने बुद्धिमत्ता मापू नकोस. सो मला असं वाटतं की हेच मला सांगावं असं वाटेल की कुठेतरी तुमचं इंटलेक्ट फार महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही जर घोकमपट्टी करत असाल तर कुठे ना कुठेतरी जाऊन तुमचं हसू नक्की होणार आहे. कारण घोकमपट्टीने काय तुम्हाला 10वीपर्यंत उपयोग होईल, 12वीपर्यंत उपयोग होईल, पण जर तुमचं फील्डच पूर्ण वेगळं तुम्हाला घ्यायचं असेल तर केलेल्या घोकमपट्टीचा काहीच उपयोग नाही आहे. आणि कुठेतरी इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट मला वाटतं जास्त महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की गुणांचं खूप अवडंबर माजवतोय आपण आजकाल, तर गुणांच्या पलीकडे एक वेगळं जग आहे. भाषा, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, सायन्स, मॅथ्स यांच्या पलीकडे एक विश्व आहे. ते विश्व आपण पाहायला हवं. आणि पालकाने हे गुणांचं खूप असं अवडंबर न माजवता आपल्या मुलाला काय हवं आहे किंवा आपला मुलगा काय देऊ शकतो हे बघायला पाहिजे. आणि शाळेतून पण मुलांच्या मानसिकतेचा थोडा विचार केला जायला हवा. निश्चित. आणि मला असं वाटतं की बोला, मुलांची मानसिकता नाही फार महत्त्वाची असते, कारण खूप नाजूक मनं असतात त्यांची. आणि एक ह्या गोष्टीवर विचार कुठेतरी व्हायला हवा की मुलं मानसिकदृष्ट्या कुठे तुटून पडणार नाहीत. सर्वच मुलं मानसिकदृष्ट्या सक्षम नसतात. काही मुलं कशी असतात, अभ्यास करत असतात, सर्व करत असतात आणि तरीही त्यांना यश मिळत नसतं. मग कुठेतरी ती कोमेजून जाण्याची, त्यांचं मनोविश्व कुठेतरी कोलमडण्याची शक्यता असते आणि मग ती मुलं डिप्रेशनमध्ये जातात. आणखी मग अशीच मुलं पुढे कुठेतरी आत्महत्येला प्रवृत्त होतात. तर ते व्हायला नको. तर त्या दृष्टीने मानसिकता समजून घ्यायला हवी शाळेत मुख्यत्वे करून, कारण पालकांना कधी कधी ते समजत नाही. तर शाळेत ह्या गोष्टी व्हायला हव्यात, मानसिकता मुलांची समजून घेण्याची. निश्चित. मला असं वाटतं, मला एकदम आठवलं ते बोलत असताना की नुकतीच जी आत्महत्या झाली, म्हणजे मला वाटतं ताज लँडसाईन, हां, तिथून त्याची जी नोट होती, त्यांनी ज्या नोट्स लिहून ठेवल्या होत्या, म्हणजे चिठ्ठी लिहून जे ठेवतात, त्यात त्यांनी आईला म्हणे असं लिहिलं होतं की तू माझ्या तब्येतीकडे कधी लक्ष नाही दिलंस. सो मला असं वाटलं की मुलाची मानसिक तब्येत आणि शारीरिक तब्येत अशा दोन्ही असतात. फक्त त्याला ताप येतोय म्हणजे ते मूल बरं नाही असं नाही आहे. त्या मुलाचं इतरही काय काय ते पोर इतरत्र त्याचं डिप्रेशनमध्ये जाणं, तुम्ही जर डोळे उघडे ठेवलेत ना तुम्हाला ते दिसेल. म्हणजे त्या मुलाला ही चिठ्ठी लिहून कुठून तरी, माफ करा मी थोडंसं मी हार्शली हे बोलतेय, पण ते झाल्यानंतर आपण काहीच करू शकत नाही ना. तर त्याची ही चिठ्ठी वाचून मला खूप अस्वस्थ व्हायला झालं की अर्थातच नकळत असेल, म्हणजे प्रत्येकजण आपलं बेस्ट करत असतं, म्हणजे आपण कुणाही बाबतीत असं क्रिटिकल सरस्वती होऊन चालणार नाही खरं तर. पण तरीसुद्धा नंतर आपल्याला वाईट वाटण्यापेक्षा आधीच खरंच याचं मन बरं आहे ना, हा बरा आहे ना, असं तुम्ही. गोष्टी मला पण आठवल्या. मी जेव्हा पहिल्यांदा अमृताला ही स्क्रिप्ट वाचायला दिली ना, तिने स्क्रिप्ट वाचली आणि वाचल्यानंतर मला ती एक वाक्य बोलली ना, ते फार महत्त्वाचं होतं. ती म्हणाली, हा सिनेमा केल्यानंतर
एका जरी मुलाला आपण आत्महत्येपासून परावृत्त करू शकलो तरी आपण जिंकलो. आणि दुसरी एक गोष्ट घडली माझ्या आयुष्यात. एक प्रिव्ह्यू केला होता आम्ही तिथे. एका माझ्या मित्राला बोलवलं होतं. एका मोठ्या कंपनीमध्ये तो नोकरी करतो आणि घरी त्याला द्यायला अजिबात वेळ नसतो. त्याने तो सिनेमा बघितला आणि त्याला सरस्वतीमध्ये स्वतःची बायको दिसली. तो म्हणाला मला पुढच्या वर्षी माझी मुलगी 10वीत आहे आणि मी 6 महिने सुट्टी घेणार आहे. याच्यापेक्षा पाहिल्याबरोबर दिस इज खूपच हो. म्हणजे त्यामुळे आम्हाला सगळ्यांना चांगलं व्यावसायिक यश हवंच आहे, पण या सिनेमाचं यश हे फक्त त्या व्यावसायिक यशात तोलता येणार नाही. तो सिनेमा बघून येऊन म्हणजे काय म्हणतात तिकीट बारीवर चांगला हे झाला आणि तरी सुद्धा जर तुम्ही मुलांशी तसंच वागलात तर ती परत ते यश नसेल असं मला वाटतं. आणि निश्चित इथे यश म्हणजे काय बघावं लागेल. खरंय. आणि मला असं वाटतं की ते लोकांच्या काळजापर्यंत, कारण रुपेरी पडद्यापासून काळजापर्यंतचा हा प्रवास आहे. हा सिनेमा गुणांच्या फुटपट्टीच्या पलीकडे जाऊन करेल आणि म्हणजे जगण्याच्या शाळेत त्याला विद्यार्थ्याला जगण्यासाठीची एक वेगळी उमेद देऊन जाईल असं मला वाटतं. इतके आपलेपणाने तुम्ही आलात, बोललात, गप्पा मारल्यात. मला असं वाटतं 6 गुण हे टक्केवारी जी आहे ना, 1% जो आहे तो 1% करत 100% पालकांच्या मानसिकतेत हे 6 गुण ॲड होत जातील असं मला वाटतं. इतक्या आपलेपणाने बोललात. थँक्यू सो मच. विश यू लव्ह लक अँड सक्सेस. हुश झाला अभ्यास एकदाचा. आता सगळ्यांची वर्गात यायची सुद्धा वेळ झाली आहे. मला बॅग भरायला हवी. पण एक सांगू का, खूप मस्त वाटलं तुमच्याशी गप्पा मारून, मन मोकळं करून. असं म्हणतात की मोठं झाल्यावर जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा लहानपणीच्या दप्तराचं ओझं खूप बरं असतं. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही आहे. आता हे दप्तराचं ओझं ना खरंच पेलवत नाही आहे. आता या सिनेमाच्या निमित्ताने लोकांच्या डोक्यात प्रकाश पडावा हीच अपेक्षा. येते मी. बाय.